आजकालच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या सगळ्यांनाच एखाद्या रिलॅक्सेशनची किंवा फॅमिली गेट टुगेदरची गरज असते, जेणेकरून आपलं माइंड रिफ्रेश व्हावं. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या प्लीझंट अशा एका रिसॉर्टमध्ये. इथलं सराउंडिंगही खूप काम आणि पीसफुल होतं. अशा छान वातावरणात कोणाला आपला टाइम स्पेंड करायला नाही आवडणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रिसॉर्टमध्ये सर्वत्र पमेलोची झाडं आहेत. पमेलो म्हणजे पपणस. इथले रूम्सही खूप प्रशस्त आणि कम्फर्टेबल आहेत. प्रत्येक रूमला अटॅच अशी एक बाल्कनी आहे, जिथे तुम्ही बसून छान हँगआउट करू शकता. त्यासोबतच इथे स्विमिंग पूल तसंच लॉन, जिकडे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आउटडोअर गेम खेळू शकता. मुलांसाठी प्ले एरिया आहे, त्यामुळे तुमची मुलं अजिबातच बोर होणार नाहीत, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. वेलकम टू पमेलो गार्डन रिसॉर्ट, सफाळे, पालघर. आणि त्यांच्या ओनरशी आपण बोलणार आहोत, जयेश राऊत. तर दादा, तुम्ही तुमच्या रिसॉर्टबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली सफाळा स्टेशनपासून हे रिसॉर्ट एकदम जवळ आहे. 1.5 किलोमीटर असल्यामुळे स्टेशन आहे, ट्रेनने येणाऱ्या लोकांसाठी खूप सोयीस्कर आहे. कारण हल्ली हायवे जाम असतो, त्यामुळे हायवेने कोणी यायला बघत नाही. बरोबर. त्याच्यामुळे सोयीस्कर आहे त्या लोकांसाठी. आणि शांतता आहे आणि सर्व पॉमेलोची झाडं आहेत. आणि ह्याच्यामुळेच नाव ठेवलं पॉमेलो गार्डन. एक्झॅक्टली, आम्ही पण तोच विचार करत होतो की या रिसॉर्टचं नाव पमेलो गार्डन काय आहे. पपणस नावाची फळं ही आपली, त्याच्यात त्याला पमेलो म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि त्यामुळे या रिसॉर्टचं नाव पमेलो गार्डन आहे. आणि तुम्ही पाहाल तर इथे सर्वत्र पमेलोची झाडं पसरलेली आहेत आणि खूप छान असं एन्व्हायरमेंट दिसतं त्याच्यामुळे, आणि ग्रीनरी, असं ग्रीनिशियस असं एकदम पूर्ण रिसॉर्ट आहे हे. तर दादा, अजून तुम्हाला इथे रिसॉर्टमध्ये काय काय ॲम्युनिटीज आहेत? इथे स्विमिंग पूल आहे, इथे ह्या साईडला हॅमॉक आहेत, तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तिथे चिल्ड्रन पार्क टाईप केलेला आहे. तिथे ग्राउंड आहे खेळण्यासाठी, मोठं ग्राउंड आहे, स्टेज आहे, काही इव्हेंट करायचे असतील. वरती टेरेस आहे, जर कोणाला टेरेसवर एक बसायचं असेल, आणि मोठा डायनिंग हॉल मोठा आहे आपला. त्याच्यामुळे तिथे एक 100-150 लोकांचा कार्यक्रम चांगला होऊ शकतो. ओके. आणि बॉनफायर आहे, जे आम्ही रात्री खूप एन्जॉय केलं, कारण की रात्री इथे तुम्ही आलात तर रात्री खूपच छान वाईब्स असते इकडे. मेन म्हणजे खूप स्वच्छता मेंटेन केलेली आहे, खूप छान मेंटेनन्स आहे या रिसॉर्टचा. आणि तुम्ही फॅमिलीला आणि तुमच्या फ्रेंड्सना कधीही इथे घेऊन येऊ शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर्स आणि याचे डिटेल्स तुम्हाला नक्कीच कॅप्शनमध्ये देईन, तर तुम्ही प्लीज या रिसॉर्टला व्हिजिट करा, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. कुठल्याही रिसॉर्टला गेलं की तिथल्या जेवणाबद्दल आपल्याला खूपच उत्सुकता असते, की जेवण कसं असेल, आपल्याला आवडेल ना. तर आज तुम्हाला मी इथलं किचन दाखवणार आहे. चला तर मग. कारण की आम्ही या रिसॉर्टला आज भेट दिलेली आहे, आणि खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. छोटा आहे पण खूप सुंदर आहे. इथलं जेवण तर ताई स्वतः बनवतात, आणि त्यांच्या हातची चव म्हणजे अगदी वाखाणण्याजोगी आहे. लंच असो किंवा डिनर किंवा दुपारची हायटी, ताई स्वतःहून आदरातिथ्य करतात सर्वांचे इथे, आणि तेही अगदी आपुलकीने. आणि ताईंचं किचन बघाल तर अगदी स्वच्छ आणि नीट नेटकं आहे. कुठल्याही रिसॉर्टला किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण स्टेकेशनसाठी जातो, तेव्हा तिथल्या फूड किंवा तिथल्या किचनचे रेटिंग्स पहिल्यांदा बघतो, आणि इथल्या फूडला मी 10 पैकी 10 मार्क्स देईन. कारण की अगदी हायजेनिक पद्धतीने, घरगुती पद्धतीने इथे जेवण बनवून सर्व केलं जातं. वाडवळी पद्धतीची वाल, वांग आणि शेवग्याची भाजी इथली स्पेशालिटी आहे, आणि ताई स्वतः बनवतात, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूपच अप्रतिम आहे. व्हेजिटेरियनसाठी इथे 2 भाज्यांचं ऑप्शन असतं. इथे आज फरसबीची भाजी केलेली, आम्ही काल बटाट्याची भाजी खाल्ली होती. नॉनव्हेजमध्येही फिश किंवा चिकनचं ऑप्शन इथे अवेलेबल असतं, आणि जेवणानंतर डिझर्टही असतं, कधी गुलाबजाम तर कधी खीर किंवा अजून काय. संध्याकाळच्या हायटीसोबत तुम्हाला चहासोबत इथे गरमागरम भजी देखील खायला मिळतील, कांदा आणि बटाट्याचे. इथे आम्हाला योगासनाची काही प्रात्यक्षिकं देखील बघायला मिळाली. इथले ओनर जयेश राऊत, त्यांचा मुलगा विदिश राऊत हा एक नॅशनल योगा चॅम्पियन आहे, मेडलिस्ट, आणि त्याचा परफॉर्मन्स बघून आम्हाला असंच वाटलं की आमचं इथे येणं अगदीच वर्थ होतं, आणि आम्ही अगदी धन्य झालो. ही प्रॉपर्टी तशी नवीनच आहे, आणि फक्त माउथ पब्लिसिटीवर इथे पर्यटक येत असतात. इथले ओनर स्वतः जातीने सगळीकडे लक्ष देतात. तसेच हे रिसॉर्ट एका डेस्टिनेशन वेडिंगसाठीही अगदी परफेक्ट आहे. सो आपली व्हिजिट लवकरात लवकर बुक करा आणि एन्जॉय करा.